आज आपण पाहणार आहोत कापूस पिकातील सघन लागवडीमध्ये वाढ व्यवस्थापन। आज अनेक शेतकरी सघन पद्धतीने कापूस लागवड करत आहेत, म्हणजेच 90 बाय 15 सेंटीमीटर इतक्या कमी अंतरावर कपाशी लागवड करत आहे। इतक्या कमी अंतरावर कपाशी लागवड करणं म्हणजे थोडं जिकिरीचं काम आहे, कारण भारतामध्ये 95% क्षेत्रावर संकरित बीटी बियाणांची लागवड केली जाते। या बीटी वाणांना खूप जास्त वाढ असते आणि एवढ्या कमी अंतरात हे पीक ठेवणं फार अवघड असते। त्यामुळे कापूस पिकात वाढ व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। हे वाढ व्यवस्थापन आपण दोन पद्धतीने करू शकतो। एक आहे मॅपिकॉट क्लोराईडची फवारणी। मॅपिकॉट क्लोराईड हे एक वाढरोधक आहे। हे जेव्हा आपण झाडाला फवारतो तेव्हा झाडाची उंची कमी होती, त्याची ठेवण आटोपशीर होती आणि कमी जागेतही झाड बसतं। याशिवाय झाडाचा जो पानांचा कलर आहे तो गडद हिरवा होतो। ते बोंडाचं पोषण व्यवस्थित झाल्यामुळे बोंडाचं वजनही वाढून आपल्याला उत्पादन मोठी वाढ होते। तर ही फवारणी कधी करायची? जेव्हा झाड पाते लागतात आणि फुले लागतात, म्हणजे 50 दिवसांनी आणि 65 दिवसांनी आपल्याला दोन फवारण्या करायच्या आहेत। 12 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला ही फवारणी करायची आहे। आणि तिसरी फवारणी ही ऑप्शनल आहे, जर गरज पडली तरच करायची, ती 80व्या दिवशी करायची। अशा पद्धतीने मॅपिकॉट क्लोराईडचा वापर करून आपण कपाशीमध्ये वाढ नियंत्रण करू शकतो। दुसरी पद्धत आहे गळफांदी काढणे आणि शेंडा फोडणे। शेतकऱ्यांमध्ये दादा लाड तंत्रज्ञान या तंत्रज्ञानाने सुद्धा ही तंत्र खूप प्रसिद्ध आहे। तर यामध्ये आपण काय करतो, कपाशीला दोन प्रकारच्या फांद्या असतात, एक गळफांदी आणि दुसरी आहे फळफांदी। फळफांदी म्हणजे असे असते की जी शाखी वाढ फार कमी असते, परंतु हिला पहिल्या पात्याला बोंडे लागतात, बोंडांची संख्या जास्त असते। यावेळेला गळफांदी आहे ही आकाराने मोठी असते, हिला पहिल्या पात्याला बोंडे लागत नाही, तिला उपफांद्या येतात, मग उपफांदीला बोंडे लागतात। थोडक्यात काय की ह्या गळफांदीची वाढ खूप जास्त असते आणि त्या तुलनेने बोंडांची संख्या फार कमी असते। त्यामुळे आपण काय करतो, ही गळफांदी कापून टाकतो। गळफांदी कापल्यामुळे झाडाकडे जे अन्नद्रव्य आहे ते सर्व फळफांदीला भेटतात आणि बोंडांची वाढ चांगली होते। तर आपण जेव्हा झाड 40 ते 45 दिवस होतं तेव्हा आपल्याला ओळखता येतं की ही फळफांदी आहे का गळफांदी आहे, तेव्हा आपण गळफांदी ओळखून ती गळफांदी कापावी। दुसरा मुद्दा आहे म्हणजे शेंडा खुडणी। शेंडा खुडणी हे अतिशय महत्त्वाची तंत्र आहे। आपलं कपाशी हे बहुवार्षिक पीक आहे। ह्यामध्ये काय होतं की कपाशीची वाढ जो पण झाड जिवंत आहे तोपर्यंत होत राहते। त्यामुळे नंतरच्या काळात आलेले जे बोंड असतात ह्याचं जास्त पोषण होत नाही आणि आपल्याला ते गरजेचे बी नसतात। त्यामुळे आपण काय करायचं आहे, जेव्हा आपलं कपाशीचं पीक 4 फुटाचं होईल तेव्हा त्याचा शेंडा खोडायचा आहे। शेंडा खोडल्यामुळे होणार काय, झाडावर ऑलरेडी जे बोंड आलेले आहेत त्या बोंडाचं पोषण चांगलं होईल आणि बोंडाचं पोषण चांगलं झाल्यामुळे त्याचं वजन वाढेल आणि आपल्याला अधिक उत्पादन होईल। अशा पद्धतीने मॅपिकॉट क्लोराईडची फवारणी किंवा गळफांदी काढणे आणि शेंडा खोडणे यापैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून आपण सघन लागवडीमध्ये पीक वाढ नियंत्रण करू शकतो। धन्यवाद।